वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 188व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 187 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 188। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना पहिल्या समासातील ओवी क्रमांक 35 नाना दोषते नासते पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। या ओवीवर विवरण घेत असताना आपण बघितलं नाना दोषते नासती या चरणावर आतापर्यंत आपण चिंतन केलेलं आहे, विवरण घेतलेलं आहे। नाना दोषते नासती समर्थ म्हणतात एकदा का मनुष्य श्रवणाला आला, भगवंताचं नामस्मरण करायला लागला, देवपूजा करायला लागला, उपासना करायला लागला की त्याच्याकडे असलेले जे पण काही दोष असतील त्या सगळ्या दोषाचं निवारण होतंय, त्या सगळ्या दोषाचं क्षालन होतंय। नासती न असती। पुढे समर्थ म्हणतात की पतिततेची पावन होती। अर्थातच जर पाहायला गेला तर पतित कोणाला म्हणतात त्या पतिताची व्याख्या समर्थन या दासबोधामध्ये मांडलेली आहे। पतित कोणाला म्हणतात? जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तोची पतित। ज्याने निर्मिती केलेली आहे, ज्याने जन्माला घातलेला आहे, जो तुमचा आमचा सांभाळ करतो, जो तुम्हा आम्हाला सांभाळतोय, सामर्थ्य देतोय प्रत्येक कार्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, निर्गुण स्थितीमध्ये आत्मा म्हणून अंतरात्मा म्हणून प्रत्येकाच्या आतमध्ये राहून तोच कार्य करतो आणि तोच ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये कार्य करतो। ज्याने जन्माला घातलेला आहे, जो सांभाळतोय, जो सामर्थ्य देतोय, त्यासी नाही ओळखिले तोची पतित। त्याची ओळख घेतली नाही, त्याचं भजन पूजन केलं नाही, त्याची आठवण केली नाही, देव काय ते बघितलं नाही, त्या देवाचं नामस्मरण केलं नाही, त्या देवाची उपासना केली नाही, देवपूजा केली नाही, आणि हे ज्याच्याकडून घडत नाही, जो करत नाही त्याला पतित म्हणतात। मग तो काय करतो? बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो, तो बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला त्याला आवडतात। म्हणजे संसार करायला आवडतो, प्रपंच करायला आवडतो, उद्योगधंदा करायला आवडतो, व्यापार करायला आवडतो, व्यवसाय करायला आवडतो, विषयाधीन होऊन नको नको त्या उठाठेवी करायला आवडतात, वासनेअधीन होऊन नको नको त्या प्रकारची कर्म करायला आवडतात, लोकांच्या उगादुग्या करायला आवडतात, अभिमानामध्ये वावरायला आवडतंय, अहंकारामध्ये वावरायला आवडतंय, त्याला हे सगळं आवडतंय। बाकीच्या गोष्टी त्याला सगळ्या आवडतात, त्याला सगळ्या प्रकारची नाती गोती सगळं 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 आवडतंय त्याला। पण ह्या सगळ्या ऐश्वर्याचा उपभोग ज्याच्या गुणे घेतोय, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जो भगवंत सामर्थ्य देतोय, कारण देह कुठेही जरी गेला, देहाकडे कुठल्याही प्रकारची कर्म जरी उभी राहिली, मग ती पुण्याची असो व पापाची असो, पण अंतरात्मा सांभाळत असतो। पुण्यकर्म करणाऱ्याला जो सांभाळतोय तोच पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा सांभाळतो। का? तर जन्माला घातल्यापासून तर जी घटका त्याची लिहिलेली आहे मृत्यूची, ती मृत्यूची घटका भरेपर्यंत, ती मृत्यूची घटका येईपर्यंत आत्मा देहासारखा होतो, जिकडे नेला तिकडे जातो। तो देह जिकडे त्याला घेऊन जाईल ना तिकडे तो जात असतो, तिकडे त्याला सांभाळत असतो।
तो कधी सोडत नाही माणसाला, मध्येच सोडत नाही. स्वतःहून तो मध्येच कधीच सोडत नाही. हा माणूस मध्येच कंटाळतो ती बात वेगळी आहे, पण आत्मा कधी माणसाला मध्येच सोडत नाही. बघा ना, कधीतरी एखादा माणूस एखादा विषयाधीन झाला, वासनेअधीन झाला, पापकर्म त्याच्याकडून घडली की जी जवळ असतात ती पण दूर झाली जातात, जे घरचे असतात ते पण दूर होतात. आणि मग अशा वेळी तो एकटाच पडलेला असतो. त्यावेळेला तो बोलतो पण, अरे ज्या वेळेला माझी शिल्लक होती, ज्या वेळेला माझ्याकडे आर्थिक बळ होतं, त्यावेळेला अनेक सगळे नातेवाईक माझ्या जवळ असायचे, सगळी मित्रमंडळी माझ्या जवळ असायची, कित्येक पोरं माझ्या मागे असायची, कित्येक पोरं माझ्या मित्रमंडळी माझ्या पाठीमागे असायची. आज माझ्याजवळ काही राहिलेलं नाहीये. आज मी पूर्ण कंगाळ झालेलो आहे, नको त्या व्याधीने पिडलेलो आहे, नको त्या रोगाने पिडलेलो आहे. आज मला खरं माणसाची गरज आहे. पण अशा वेळी कोणीही जवळ नसते. पण देव सांभाळतो ना, त्याला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, त्याच्या लिहिलेल्या त्या मृत्यूच्या घटकेपर्यंत अंतरात्मा सांभाळतोय ना. तो कधी त्याला टाकून जात नाही ना, तो कधी मध्यानेच त्याची साथ सोडत नाही ना, नाही सोडत. काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की एखादा माणूस खूप प्यायलेला असतो, त्याची मित्रमंडळी त्याच्या बरोबर असतात, ते पितात एकत्र, ते 10-12 जण बसून खूप 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 पितात, खूप ड्रिंकिंग करतात ते. आणि मग एकदाच ते सगळे तिथून उठून घरी यायला निघतात. त्यावेळेला होतंय काय, ज्याचा तो पुढे 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 पळण्याचा प्रयत्न करतो, जाण्याचा प्रयत्न करतो, कारण सर्वांची स्थिती एकच झालेली असते, कसं तरी घरापर्यंत पोहोचावं. निम्म्यावर येतात आणि एखादा त्यातला पडतो मध्येच रस्त्यामध्ये. 1-2 जण त्याला उचलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला उठवून बसण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांची कंडिशन तीच असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की याला जर आपण उठवत बसलो, याला जर आपण उचलत बसलो, तर न जाणो आपली पण जर जास्त चढली तर आपण पण याच्या बरोबरच पडलो जाऊ. मग कुठेतरी थोडंफार शुद्धीत आहे तर घरी पोचलो पाहिजे, ह्या विचाराने सगळे निघून जातात, सगळे निघून जातात. एवं ज्यांचे पैसे त्याने भरले ना, ज्यांचं बिल त्याने भरलं ना, ते पण निघून जातात. अशा अवस्थेमध्ये त्या गटाराच्या बाजूला पडलेला असताना तिथे कुत्रं येऊन काहीतरी करून जातंय, डास चावतात, माशा फिरतात पूर्ण तेवढ्या जाग्यामध्ये. पण अशाही अवस्थेमध्ये सगळे जरी त्याला सोडून गेले तरी तो अंतरात्मा मात्र त्याची सेवा करत असतो, त्याला सोडून जात नाही. महत्वाचं काय, तुम्ही पुण्यकर्म करा किंवा पापकर्म करा, मृत्यूची वेळ येईपर्यंत, ती घटका भरेपर्यंत अंतरात्मा हा आपल्याला सांभाळणारच, सांभाळतोच. ती वेळ येईपर्यंत त्याला कधीच तो मध्यानी सोडत नाही. हा, एखाद्या विषयाधीन झाल्यानंतर, वासनेअधीन झाल्यानंतर माणसाला पक्का चिंताग्रस्त मनुष्य जर झाला, वाईट कर्म करून, अभिमानाने वावरून, इकडे तिकडे नको त्या प्रकारचे धंदे उद्योग करून, नको त्या प्रकारचे नाग करून, आणि न फेडण्या एवढा कर्ज केला की मग माणूस काय बोलतो, आता जीव संपवावा. अशा वेळी माणूस निर्णय घेतो. कंटाळलेल्या अवस्थेमध्ये, त्रासलेल्या अवस्थेमध्ये अंतरात्मा त्याची सेवा करत असतो, पण त्या माणसालाच जीवन नकोसं झालेलं असतंय. त्यामुळे अंतरात्मा सोडत नाही, तो सोडायला लावतोय अर्ध्यावर. या ठिकाणी संत जाणीव करून देतात की तो आत्मा आहे सर्व साक्षी. हे बोलीचे पूर्व पक्षी. एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन संत सांगतात की आत्मा देहासारखा होतो, जिकडे नेला तिकडे जातो.
पुण्यकर्म करायला निघाल्यानंतर तोच आपल्याला सांभाळतोय आणि बाकीच्या ठिकाणीही जायला निघाल्यानंतर तोच आपल्याला सांभाळतोय. तो जाणीव करून देऊ शकत नाही की बाबा रे, तुझी कर्म करतोय ती वाईट आहेत, तुझी कर्म करतोय ती घाण कर्म आहेत, ती करू नकोस. काही वेळेला तो ती आठवण करून, ती जाणीव करून देण्याचाही प्रयत्न करतोय. आतमध्ये कधीतरी आपल्या मनामध्ये असा विचार येतो बघा की आपण जे करतोय ते पाप कर्म आहे. अंतरात्मा बोलत असतो, अंतरात्मा आपल्याला जाणीव करून देत असतो. आपल्याला असं वाटतंय की माझं एक मन बोलतंय करू आणि एक मन बोलतंय नाही करू. ऍक्च्युली मन माणसाला एकच आहे. वाईट कर्म करू जे बोलणार आहे ते मन आहे आणि वाईट कर्म करू नये हे बोलणारं जे आहे तो अंतरात्मा आहे. पण त्या ठिकाणी विशेष करून काय करावं आणि काही नाही करावं ही जाणीव संत करून देत असतात. आपण पापाची कर्म करावी की आपण पुण्याची कर्म करावी ही जाणीव संत करून देत असतात आणि त्यासाठी सामर्थ्य सुद्धा संत देत असतात. पतित कोणाला म्हणतात हे विवरण आपण घेत आहोत. मग जो अंतरात्मा आपल्याला सांभाळतोय, आपली सेवा करतोय, अगदीच जन्माच्या आधीपासून म्हणजे आईच्या गर्भात ते पिंड निर्माण होत असताना आधी तो आला म्हणजे अंतरात्मा आला. तेच पासून जो आपली सेवा करतोय तो मृत्यूच्या घटकेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत नॉन स्टॉप. आपण तरी कधीतरी लिहितो अखंड, पण अखंड नाही, त्याच्यातही कधीतरी खंड पाडतोय आपण. देवाच्या कार्यामध्ये कधीतरी आपण खंड पाडतोय, देवाच्या सेवेमध्ये कधीतरी आपण खंड पाडतोय. म्हणजे काय, कधीतरी तब्येत बरी नाही, प्रकृती साथ देत नाही म्हणून पूजा राहून गेली, देवपूजा करायची राहिली. कधीतरी अतिउल्हासित झाला, नामस्मरण विसरला, खंड पाडतोय आपण. देव मात्र आपल्या सेवेमध्ये कधीही खंड पाडत नाही, कधीच नाही. तो देव अखंड आपली सेवा करत असतो, अखंड. श्वासोश्वास अखंड चालू आहे बघा. जरा जर तो म्हणाला की चला 2 तास थांबूया, आज खूप प्रगती आहे, फास्ट युग आहे, सगळ्या गोष्टी वेगाने घडतात. 2 तास जर देवाने विश्रांती घेतली तर 2 तासामध्ये आपले सगळे कार्यक्रम उरकतील. पूर्वी तरी लोक माणसांची वाट पाहायला अगदीच 10-12 तास तरी थांबायचे, 7-8 तास तरी थांबायचे, काही वेळेला पूर्ण रात्रभर आणि अर्धा दिवस अशा प्रकारे थांबायचे लांब लांबची लोक येण्यासाठी, कारण निरोप द्यायला लागायचा. आता फोनवर सगळा कॉन्टॅक्ट होतोय, सर्वांकडे गाड्या घोड्या आहेत, वाहनांची व्यवस्था आहे. 2 तासामध्ये सगळं माणसाचं संपूर्ण मोकळ. 2 मिनिटं जरी त्याने विश्रांती घेतली तरी माणसाची धावपळ होते. 2 मिनिटं काय, 30 सेकंद जरी त्याने विश्रांती घेतली तरी माणसाची धावपळ होते. आणि मग बोलतात जाऊन परत आला तो माणूस. कधीच तो खंड पाडून देत नाही आपल्या सेवेमध्ये, तो अखंड सेवा करतोय तो देव. मात्र एकदा वेळ झाली, त्याची एकदा काय जायची वेळ झाली, मग माणूस किती जरी बोलला ना की आता काबाड कष्ट करून माझं आयुष्य गेला, मेहनत करून माझं आयुष्य गेला, हाडं झिजवली मी पूर्ण आयुष्यभर हे सगळी प्रॉपर्टी गोळा करण्यासाठी, हे सगळं द्रव्य मिळवण्यासाठी, आता बसून खायचे दिवस आहेत माझे, आता काहीही न करता अगदी आराम मध्ये खाऊ शकतो मी, आराम मध्ये राहू शकतो. आपल्याला जरी असं वाटत असेल तरी त्या वेळेला किती दिवस ठेवायचं, किती वेळ ठेवायची हे अगोदरच लिहिलेलं आहे. आणि मग तसं काही झालं की लोक चर्चा करतात, बघा ना बसून खायचे दिवस आले आणि तो माणूस गेला. आता त्याची मजा होती, आता खरी त्याला आनंदाने जीवन जगायचं होतं त्याचं,
आणि नेमका तो माणूस गेला. मग अशा वेळेला ते घरातलेही काही वेळेला मुलं बालं प्रयत्न करत असतात की आमचे बाबा अजून राहिले पाहिजेत, जगले पाहिजेत, त्यांची आम्हाला सेवा करायला मिळाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्या ठिकाणी देवदूत म्हणून जे कार्य करत असतात त्या डॉक्टरांनाही सांगत असतात कितीही पैसा खर्च होऊ द्या, फक्त बाबा राहिले पाहिजेत. सगळे प्रयत्न झाले का मग ते देवदूतही म्हणतात, ते डॉक्टर लोकही म्हणतात आता ते देवाच्या हातात आहे, तुमच्या बाबांना ठेवायचं की नाही ठेवायचं, आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत पण त्यांचं शरीर साथ देत नाही, आता काय करायचं ते देवाच्या हातात. एकदा वेळ आली, एकदा वेळ भरली की आपण किती जरी थांबायचा प्रयत्न केला ना, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. कसं मांडलंय बघा समर्थांनी. राजा असताना जरी मृत्यू आला आणि त्याने त्या ठिकाणी लक्ष कोटी जरी कबूल केले, बाबा रे आता नको, माझ्या मुलाचं लग्न आहे, जरा तेवढं होऊ दे, मग नंतर तू घ्यायला ये, मग मी येईन, माझ्या नातवाचं लग्न आहे तेवढं जरा होऊ दे, मग तू घ्यायला ये, मग मी येईन. तिथे वशीला बाजी नाही. एकदा वेळ भरली, एकदा वेळ झाली की मग जाणंच जाणं आहे. मग ह्या जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे त्याला आयुष्य म्हणतात. ह्या आयुष्यात काय करायचंय हे ज्याला कळलं नाही तो पतित, ज्याला कळलं तो पावन, तो जीवनमुक्त, तो दास, तो भक्त. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे, ओळख करून दिलेली आहे. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास. एकेकाळी पतित होते, श्रवण झालं, संतांच्या चरणी आले, परिवर्तन घडलं, आणि मग परिवर्तन घडल्यानंतर त्यांच्या संघाला जे आले ना तेही पावनच झाले. अन्यथा जर संघ झाला नाही, श्रवण झालं नाही, नामस्मरण घडलं नाही, तर तो पतित काय करत असतो. आपण बघितलं त्याला सगळं आवडतंय, त्या सगळ्या गोष्टी करत असतो तो, त्याच्याकडून सगळ्या गोष्टी घडत असतात, पण नेमका परमार्थ घडत नसतो, देवपूजा घडत नसते, नामस्मरण घडत नसतंय. म्हणून माऊली ज्ञानोबा आपल्याला ओळख करून देतात हरिपाठामध्ये, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त. आणि तिथेच समर्थांनी मांडलेलं आहे, अभक्ताची पावती मोक्ष भक्ती मार्गे. ज्ञानोबा काय म्हणतात, माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे. पतित कोणाला म्हणतात, तो सगळं काही करतोय, परमार्थ करत नाही, भक्ती करत नाही, देवपूजा करत नाही, नामस्मरण करत नाही, उपासना करत नाही, तो पतित. मग तो पतित काय करतो, पर्वताप्रमाणे पातक करत असतो तो. आणि जो पर्वताप्रमाणे पातक करतो तो पतित. वज्रलेप होणे अभक्तासी, एवढी पातक करतोय, एवढी पातक करतोय की पापाचा मोठा डोंगर उभा राहतोय. का नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त. एवढा मोठा पापाचा डोंगर तो का उभा करतो, अगदी वज्रलेपच त्याचं का तयार होतंय त्या पापाचं, तर त्याला भक्ती नाहीये. नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. तो हरीला भजायला मागत नाही, तो हरीचं भजन पूजन करायला मागत नाही, तो देवाची उपासना करत नाही, नामस्मरण करत नाही. मग तो काय करतो, तो देवाचं स्तवन करत नाही, नामस्मरण करत नाही, तो बडबडतो, तो बोलतो, तो खूप 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 बडबडतोय. पण काय बडबडतोय, अनंत वाचाळ बरळती बरळ. मग त्या कैचा गोपाळ पावे हरी.
तो खूप बडबड करतो, तो खूप बोलतोय, त्याला खूप बोलायला आवडतंय. आणि काही माणसं असली ना की त्या माणसांमध्ये तो तर खूप बोलतोय तो. पण कुठली नुसती वाचाळ बडबड ज्याला म्हणतात, ती वाचाल बडबड, त्याच्यामध्ये नाही परमार्थ, नाही भक्ती, नाही उपासना, नाही देवपूजा, नाही देवाचं नामस्मरण, की नाही देवाचं स्तवन. मग वाचाळ बडबड, संसाराबद्दल बडबड, प्रपंचाबद्दल बडबड, गावाच्या उखाल्या पाखाल्या, कोण काय करतंय, कोण कुठे जातंय, कोण काय खातंय, कोण कुठे राहतंय, कोण कशा प्रकारची कर्म करतंय. अनंत वाचाळ बरडती बरड, त्या कैचा गोपाळ पावे हरी. म्हणून ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नादे. सर्वत्र एकच नांदतोय, सर्वत्र एकच कार्य करतोय. त्या परब्रह्माची जर आपण ओळख घेतली, त्या परब्रह्माचं जर आपण नामस्मरण केलं, परमार्थ केला, भक्ती केली, तर नक्कीच पतित पावन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात, देवा मला आळस येऊ दे, पण कुठे? आळस पाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी. आणिक वचनामुखी वाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी. हेची विनवणी विनविली धरामणी, तुका म्हणे पाय डोळा, पाहे एरवी आंधळा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की देवा रे, मी तुझा भक्त म्हणून मला उभं राहायचं आहे, काम करायचं आहे, कार्य करायचंय, तुझा दास, तुझा सेवक म्हणून. पांडुरंग परमात्मा, देवा विठ्ठला, तुझा भक्त म्हणून मला कार्य करायचंय, काम करायचंय, तुझा भक्त होऊन मला राहायचं आहे. मग मला आळस दे, पण कुठे? आळस पाडी विषय कामी. ज्या ठिकाणी विषय आहेत, वासना आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, हे सगळे ज्या ठिकाणी आहेत, ह्या सगळ्यांचा बाजार ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मला आळस येऊ दे. जे विषयांचं काम आहे ना, ते माझ्याकडून घडता कामा नाही, तिथे मी आळस केला पाहिजे. पण शक्ती दे देवा मला, कुठे? तुझ्या नामी. शक्ती देई तुझ्या नामी. तुझं नामस्मरण करण्यासाठी, तुझं स्तवन करण्यासाठी देवा मला काय दे? शक्ती दे. आणिक वचनामुखी वाणी, बाकीची वाचाळ बडबड करण्यासाठी माझी वाणी म्हणजे मुकी झाली पाहिजे, मी मुका झालो पाहिजे, मी मुका राहिलो पाहिजे. ज्या ठिकाणी संसाराच्या बढाया मारायचेत, अहंकाराने बोलायचंय, अभिमानाने बोलायचंय, विषयांची बडबड करायची आहे, कोणाची तरी निंदा करायची आहे, कोणाचं तरी मत्सर करायचं आहे, कोणाचा तरी द्वेष करायचा आहे, त्या ठिकाणी मी मुकाच बरा. पण माझी वाणी गर्जली पाहिजे, माझ्या वाणीने गर्जना केली पाहिजे तुझ्या गुणांची. विठ्ठला, देवा, अरे तुझ्या गुणांची माझ्या वाणीने काय केली पाहिजे? गर्जना केली पाहिजे. माझी वाणी गरजली पाहिजे, माझ्या वाणीने गर्जना केली पाहिजे देवा तुझ्या नामस्मरणाची आणि देवा तुझ्या गुणांची. हेची विनविणी विनविली धरामणी, तुका म्हणे पाय डोळा. जर माझ्या डोळ्याला तुझे चरण दिसत असतील ना, तर त्या डोळ्याला दृष्टी असू दे, नाहीतर एरवी मी आंधळाच बरा आहे. मग जर तुझे चरण मला दिसत नसतील ना, ज्या ठिकाणी तुझ्या चरणाची मला ओळख होत नसेल, दिसत नसतील, त्या ठिकाणी मी आंधळा आहे, तेच बरं आहे. मग अशी नम्र प्रार्थना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याकडे केलेली आहे, विठ्ठलाकडे केलेली आहे. ते नम्र निवेदन करतात, नम्र प्रार्थना करतात. ते आळस पाडी विषय कामी, शक्ती दे तुझ्या नामी. आणिक वचनामुखी वाणी, तुझ्या गरजो द्यावी गुणी. हेची विनविणी विनविली धरा भक्ती, धरामणी, तुका म्हणे पाय डोळा, पाहे एरवी आंधळा. म्हणून अशाच प्रकारची कर्म आपल्याकडून घडावीत, ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नम्र प्रार्थना केलेली आहे देवाकडे की देवा रे, माझ्या वाणीने फक्त आणि फक्त तुझं स्तवन घडलं पाहिजे, माझ्या डोळ्याने फक्त तुझे चरण पाहिले पाहिजेत, मला शक्ती पाहिजे, मला शक्ती मिळाली पाहिजे, मला तू बळ दे तुझं नामस्मरण करण्यासाठी. आणि विनविनी देवा मी तुझ्या चरणी करतोय, ही विनंती देवा मी तुझ्या चरणी करतोय.
या ठिकाणी समर्थ म्हणतात, बाबा रे, नाना दोष ते नासती आणि पतिततेची पावन होती. अशा प्रकारे जो देवाला विसरलेला आहे, जो मुख्य कर्माला विसरलेला आहे, जो मुख्य कार्याला विसरलेला आहे, जो कर्तव्य विसरलेला आहे, त्याला पतित म्हणतात. पण त्यालाही एकदा काय संतांचा संग झाला, त्यालाही एकदा काय उपासना कळली, देवपूजा कळली, त्याच्याकडूनही एकदा काय देवाचं नामस्मरण झालं की मग काय परिवर्तन घडलं जातंय, तर पतिततेची पावन होती. म्हणून या ठिकाणी स्पष्ट आणि ती ओळख करून दिलेली आहे. मौली ज्ञानोबांनी, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त. स्पष्ट मांडलेले पतित कोणाला म्हणतात किंवा अभक्त कोणाला म्हणतात. नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. जे हरीला भजत नाहीत, जे देवाचं भजन पूजन करत नाहीत, जे भक्ती करत नाहीत, जे देवाचं नामस्मरण करत नाहीत, जे परमार्थ करत नाहीत, जे उपासना करत नाहीत, देवपूजा करत नाहीत, त्यांना संतांनी पतित असं नाव दिलेलं आहे. त्या पतिताला बाकी सर्व आवडते, पण परमार्थ आवडत नाही, भक्ती आवडत नाही, देवाचं नामस्मरण आवडत नाही. बाकी ठिकाणी ते वाचाळ बडबड कितीही करत राहतील, कितीही वेळ ते वाचाळ बडबड करत राहतील, पण देवाचं स्तवन करणार नाहीत. देवाच्या नामस्मरणाला ते आळस करणार, ते कंटाळा करणार, त्याला म्हणतात पतित. पण अशा प्रकारची माणसं जरी देवाच्या चरणी आली, संतांच्या चरणी आली, त्यांनी एकदा काय देवपूजा स्वीकारली, उपासना स्वीकारली, नामस्मरण करायला लागले आणि अखंड संतांच्या संगतीला राहिले, संतांच्या चरणी स्थिर राहिले, तर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडलं जातंय. आणि काय परिवर्तन घडलं जातंय याची जाणीव, याची ओळख समर्थांनी ह्या चरणामध्ये करून दिलेली आहे. आपण आतापर्यंत भाग क्रमांक 187 पर्यंत, अर्थातच जर पाहायला गेला तर नाना दोषते नासती या चरणावर चिंतन केलं होतं. आज भाग क्रमांक 188 मध्ये पतिततेची पावन होती या चरणावर संतांनी आपल्याला विवरण दिलं, समर्थांच्या कृपेने विवरण केलं, विवरण घेतलं. पुढच्या चरणावर आपल्याला प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे या चरणावर आपल्याला चिंतन करायचं आहे. पुढच्या भागामध्ये अर्थातच भाग क्रमांक 189 मध्ये तोपर्यंत झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.